मराठी सक्तीवरून शिंदे सेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली। नेमका कोणत्या नेत्यांची नाराजी आहे आणि या वादाला उत्तर प्रदेश कनेक्शन का समोर आलेलं आहे या विषयासंदर्भातला एक विशेष रिपोर्ट पाहूया। मराठी सक्तीवरून शिंदे सेना भाजपात मतभेद। मराठी सक्तीला भाजपचा विरोध। मराठीची सक्ती, यूपी निवडणुकीची भीती। राज्यात मराठी सक्तीच्या कायद्याची शिंदे सेनेकडे असलेल्या परिवहन खात्यानं कठोर अंमलबजावणी केली आणि काही अमराठी नेते आणि रिक्षा टॅक्सी चालकांचा जळफळाट पाहायला मिळाला। काही अमराठी माजुरड्या रिक्षा चालकांनी मराठी रिक्षा चालकांना मारहाण, रास्ता रोको आणि बंद पुकारला। मात्र ज्या महायुती सरकारनं हा निर्णय घेतला त्याच महायुती सरकारमध्येही आता याच निर्णयानं वाद सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदे सेना आणि भाजपात यावरून वाद निर्माण झाल्याचं बोललं जातंय। मात्र कुणीही असो, महाराष्ट्रात कायद्याचं पालन करावंच लागेल अशी भूमिका घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी विरोधकांना अंगावर घेतलंय, तर मुख्यमंत्र्यांनी मात्र नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसतंय। कुणीतरी नवी मुंबईचा कुठला तरी नेता सांगतो, हम महाराष्ट्र में टैक्सी भी चलाएंगे, रिक्शा भी चलाएंगे, पैसे भी कमाएंगे और मराठी में नहीं बोलेंगे, परिवहन मंत्री जो करने का वो करो। म्हणजे अशा प्रकारे धमक्या देणार आणि त्याचबरोबर कायद्याचं पालन जर कोणी करत नसेल तर ते बिलकुल परिवहन विभाग सहन करणार नाही। कोणी जर बेकायदेशीररित्या मुजोरी करत असेल, मगरुरी करत असेल, आम्ही महाराष्ट्रात राहू, कामधंदा करू, पैसे कमवू आणि मराठीची अस्मिता आम्ही टिकवणार नाही, मराठी भाषेवर आम्ही प्रेम करणार नाही, तुमको जो करणे का करो, ही जर कोणाची मुजोरी असेल तर ती मुजोरी मोडून काढण्याचं काम परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकला करावं लागेल। कोणालाही त्रास देण्याचं कारणच नाहीये। या ठिकाणी त्यांना काही मराठीचं एक्सपर्ट बनण्याकरता कोणी सांगितलेलं नाही। बोलचालापुरतं मराठी शिकवण्याकरता त्यांना सांगितलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी शिका हे गैर नाही, पण एवढं मात्र सांगतो, आमचं सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही। आणि जर त्यांना असं वाटत असेल की आम्हाला अजून संधी पाहिजे, आम्हाला अजून वेळ पाहिजे, तर त्यांना वेळही वाढवून द्यायला सरकार तयार आहे। सरकारचा कुठलाही त्याच्यामध्ये असा विषय नाही की कोणावर अन्याय करायचा आहे। जुजबी बोलता आलं पाहिजे एवढाच आग्रह या ठिकाणी केला। भाजप नेत्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचं समजतंय। सरनाईक यांच्या भूमिकेमुळे मुंबईतील हिंदी भाषकांमध्ये नाराजी असून त्याचा फटका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये बसू शकतो अशी भीती हिंदी भाषिक नेत्यांना आहे। त्यात आता उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही या वादात उडी घेतली आहे। त्यामुळेच भाजपनं मराठी सक्तीच्या मुद्द्यावर नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसतंय। मुळात भाजपनं सत्ता टिकवली असली तरी गेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या संख्येनं जागा घटल्या होत्या। पाहुयात गेल्या 2 निवडणुकांमधील जागा। 2017 मध्ये भाजपनं 312 जागा जिंकल्या, तर सपाला 47 जागा मिळाल्या। 2022 मध्ये भाजपनं 255 जागांवर विजय मिळवला, त्यांच्या 57 जागांमध्ये घट झाली, तर समाजवादी पार्टीनं 111 जागा मिळवल्या, त्यांच्या 64 जागा वाढल्या। गेल्या लोकसभेतही भाजपला उत्तर प्रदेशात मोठा फटका बसला होता, तब्बल निम्म्या जागा कमी झाल्या होत्या। दिल्लीच्या सत्तेचा रस्ता हा कायम उत्तर प्रदेशातून जातो असं बोललं जातं। आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये ज्यांना यूपीनं बहुमत दिलं त्यांनी केंद्रात सत्ता मिळवली, त्यामुळे केवळ विधानसभाच नव्हे तर भविष्यात लोकसभेलाही फटका बसू नये म्हणून भाजपनं आता मराठी सक्तीवर सबुरीची भूमिका घेतल्याचं दिसतंय। मात्र यामुळे मराठी अस्मितेपेक्षा निवडणूक महत्त्वाची आहे का हा प्रश्न आहे। तर महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेत यावरून मतभेद उघड झाले असून यात आता कोण माघार घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।